नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वे? तर आज आपण आपल्या कुक विथ स्वामी या चॅनलवरती नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत. तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, हल्ली ओल्या नारळाचं सीझन सुरू आहे. मार्केटमध्ये खूप छान फ्रेश असे ओले नारळ मिळत आहेत आणि हल्ली रक्षाबंधन झाल्यामुळे प्रत्येकाच्याच घरी ओलं नारळ हे असतेच. त्यामुळे आज आपण ओल्या नारळापासून दोन वेगवेगळ्या पद्धतीने वड्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा. तुम्हालाही नक्की आवडेल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या तिसऱ्या रेसिपीला. तर या ठिकाणी मी एका भांड्यामध्ये ओला नारळाचा कीस पाडून घेतलेला आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये 2 बटाटे किसून घेतलेले आहे. बटाटे किसल्यानंतर त्याचं पाणी तुम्ही एका कापडाच्या सहाय्याने काढून घ्या. त्यानंतर ओला नारळाचा कीस आपल्याला 2 पार्टमध्ये डिवाईड करायचा आहे. तुम्ही बघू शकता मी अर्धा नारळाचा कीस बटाट्यामध्ये मिक्स करत आहे. त्यानंतर मी बटाटा आणि नारळाच्या किसामध्ये साखर मिक्स करून घेतलेली आहे. इथे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता. तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्त साखर वापरा. जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार साखर वापरू शकता. साखर घातल्यानंतर बटाटा आणि ओल्या नारळाच्या किसाला साखरेमध्ये पूर्ण कोट करून घ्यायचं आहे. त्यानंतर उरलेल्या नारळाच्या किसामध्ये आपल्याला गूळ ॲड करून घ्यायचा आहे आणि त्यालाही पूर्ण आपल्याला एकजीव करून असं मिक्स द्यायचं. साखर आणि गूळ मिसळल्यानंतर दोन्ही मिश्रणाला आपल्याला 1 ते 1.5 तास रेस्ट द्यायचा आहे. 1 ते 1.5 तास रेस्ट दिल्यानंतर आपण बघू शकता साखरेचं आणि गुळाचं छान असं पाणी सुटलेलं आहे. या ठिकाणी गुळाला छान पाणी सुटलेलं आहे. त्याचप्रमाणे साखरेने सुद्धा छान पाणी सोडलेलं आहे. हे मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच ठेवा, जेणेकरून लवकर पाणी सुटेल. त्यानंतर मी 2 वेगवेगळ्या कढयांमध्ये 2 वेगवेगळी मिश्रणे टाकून घेतली आहे. तुम्हाला हवं असेल तर कढईच्या तळाशी तुम्ही 1-1 चम्मच तूपही घालू शकता, जेणेकरून तुमचं मिश्रण कढईला चिपकणार नाही. या ठिकाणी आपण थोडंही पाणी वापरलं नसल्यामुळे कंटिन्युअसली तुम्हाला दोनही मिश्रण चम्मचने परतत राहावे लागणार आहे. या पद्धतीने साधारण आपल्याला अर्धा ते पाऊण तास हे दोन्ही मिश्रणे छान शिजवून घ्यायचे आहे. अर्धा ते पाऊण तास झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मी कंटिन्युअसली दोन्ही मिश्रण चम्मचने सारखे परतत आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण वेलची जायफळाची पूड टाकणार आहे. त्याचबरोबर मी इथे छोटीशी दालचिनी घेऊन त्याला गरम करून त्याचंही फाईन असं पावडर करून मिक्स केलेलं आहे. एरवी आपण वेलची आणि जायफळच घालतो, पण एखाद्या वेळेस तुम्ही जर दालचिनीचं पावडर करून घातलं तर त्याची जरा चव वेगळीच येते. तर वेलची जायफळ आणि दालचिनीची पूड घातल्यानंतरही त्याला आपल्याला 10 ते 15 मिनटं परतून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी 2 छोट्या ताटांमध्ये तूप लावून त्यांना ग्रीस करून घेतलेलं आहे आणि दोन्ही मिश्रण आपल्याला 2 वेगवेगळ्या ताटांमध्ये सेट करायला घ्यायचे आहे. इथे मी एका भांड्यामध्ये साखरेचं मिश्रण घालून घेत आहे आणि त्याला चम्मचच्या सहाय्याने पूर्ण असं इव्हनली स्प्रेड करून घेत आहे. त्याच पद्धतीने गुळाचं मिश्रणही मी एका दुसऱ्या ताटामध्ये सेट करायला घेतलं होतं. त्यानंतर आपल्याला हे दोन्ही ताटांना कमीत कमी अर्धा तास असं सेट करायसाठी ठेवायचं आहे. दोन्ही भांडे तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता, ज्यांनी पटकन सेट होईल, पण मी बाहेरच ठेवले होते, फ्रीजमध्ये ठेवले नव्हते. आपले मिश्रण सेट झालेले आहे आणि आता आपण वड्या पाडायला घेत आहोत. अशा पद्धतीने तुम्ही साखरेची आणि गुळाची दोन्हीही वड्या पाडून घ्या आणि त्याला 2 वेगवेगळ्या भांड्यांमध्ये ठेवा. तुम्ही बघू शकता छान मस्त टेस्टी अशा आपल्या ओल्या नारळाच्या 2 वेगवेगळ्या पद्धतीच्या वड्या आपण बनवलेल्या आहेत. बटाटा हा कम्प्लिटली ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन्ही मिश्रणामध्ये वापरू शकता किंवा दोन्हीमध्ये नाही वापरू शकत.
तर रेसिपी आवडल्यास तुम्हीही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.